नमस्कार. मी भगवान पाटील, व्हाईस प्रेसिडेंट GSTN, नवी दिल्ली येथून आपल्याशी संवाद साधत आहे. आज बऱ्याच कालावधीनंतर आपण मराठीतून वेबिनार करत आहोत. मार्चच्या अगोदर आपण पॅन्डेमिकच्या अगोदर भेटलेलो, त्यानंतर आज भेटतो आहोत. तर आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे सर्वांच्या दृष्टीने, की ब्लॉकिंग आणि अनब्लॉकिंग हा जो पार्ट आहे ई-वे बिलचा पर्टिक्युलरली, तर त्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. तर ऑनलाईन फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ही जी फॅसिलिटी आहे ई-वे बिलसाठी जनरेशनची, ही आता 1 डिसेंबरपासून आपण चालू केलेली आहे. त्या अगोदर मॅन्युअली अनब्लॉकिंग करावं लागत होतं. ऑफिसरकडे जा, ते ॲप्लिकेशन द्या GST ई-वे बिल 5 मध्ये, नंतर तो ऑर्डर पास करणार 6 मध्ये, ई-वे बिल फॉर्म 6 मध्ये. त्या प्रकारे ते होत होतं आणि त्यामध्ये वेळेचा अपव्यय, बाकी खर्च, एक्सपेन्सेस वाढत होते. त्यामुळे ही फॅसिलिटी सर्वांना अतिशय उपयोगी होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो. यामध्ये जो पार्ट आहे, फर्स्ट पार्ट आहे अजेंडाचा. अजेंडामध्ये आपण कव्हर करणार आहोत, अजेंडाचे जे पार्ट, महत्वाचा पार्ट आहे, त्यामध्ये आपण एक बॅकग्राऊंड काय आहे, ई-वे बिलच्या लिगल प्रोव्हिजन्स काय आहेत, कुठले सेक्शन आहेत, कुठला रूल्स खाली गव्हर्न केले जातात आणि कुठले कुठले फॉर्म्स यामध्ये वापरले जातात ते आपण बघणार आहोत. नंतर ब्लॉकिंग ऑफ ई-वे बिल जनरेशन फॅसिलिटी. आपल्या सर्वांना माहिती आहे की GSTR 3B 2 महिने भरलं नाही किंवा CMP 08 जे स्टेटमेंट आहे कम्पोजिशनसाठीचं अंडर सेक्शन 10 ऑफ CGST ऍक्ट, त्यामध्ये जर 2 क्वार्टरचे रिटर्न भरले नाही तर ते ब्लॉक फॅसिलिटी होते. तर रिटर्नची भरले आपण तर लगेच ऑटोमॅटिकली अनब्लॉक होतं, ती फॅसिलिटी आहे. पण ही फॅसिलिटी अशा प्रकारे होती की आपल्याला काही ड्यूज भरायला आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याला बाकीच्या अडचणी आहेत, कुठली तरी अनफोर्सिन सर्कमस्टान्सेस येत आहेत, अशा कालखंडामध्ये आपल्याला जर रिटर्न भरता नाही आले तरी आपल्याला अनब्लॉक करायचं असेल, त्यासाठी ही फॅसिलिटी आपण आणलेली आहे. पर्टिक्युलरली ई-वे बिल 05च्या माध्यमातून. अगोदरही ई-वे बिल 5 होता, फक्त आता ती आपण ऑनलाईन केलेली आहे. नंतर ई-वे बिल ऑनलाईन फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग कशा प्रकारे करता येते, सुटसुटीत प्रोसेस. रिझन ऑफ अनब्लॉकिंग बाय टॅक्सपेअरनी कशा प्रकारे अनब्लॉक करता येईल त्यांना. ई-वे बिल अनब्लॉकिंग ॲप्लिकेशन फॉर्म GST ई-वे बिल 05 मगाशी म्हटल्याप्रमाणे, आणि त्याचा पाथ कुठला आहे पर्टिक्युलरली. सर्व्हिसेसमध्ये जा, आपण हे लाईव्ह पण जेवढं शक्य होईल तेवढं मी लाईव्ह पण दाखवेल. सर्व्हिसेस, युजर सर्व्हिसेसमध्ये जा आणि व्ह्यू ॲडिशनल नोटिसेस. तर या पार्टमध्ये गेल्यानंतर नोटीस फॉर पर्सनल हिअरिंग. ऑफिसर तुम्हाला एक पर्सनल हिअरिंगसाठी नोटीस देईल, तुम्ही त्याचं रिप्लाय फाईल करायचंय आणि त्या रिप्लायच्या बेसिसवरती ऑफिसर जो आहे, ज्युरिडिक्शन ऑफिसर तुमचा, तो ई-वे बिल 606 मध्ये ऑर्डर करेल, आयदर रिजेक्ट करेल किंवा अप्रूव्ह करेल. रिजेक्ट केल्यानंतर देन अगेन इट विल बी, दॅट फॅसिलिटी विल बी ब्लॉक्ड फॉर 30 days, 90 days or 60 days डिपेंडिंग ऑन ऑफिसर्स रिझन्स टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग, किंवा यासाठी मी या इंडिव्हिज्युअलची किंवा या फर्मची फॅसिलिटी मी 30 दिवसासाठी ब्लॉक करतोय पुढे अजूनही, किंवा 60 दिवस करतोय, 90 दिवस करतोय. ते दॅट इज ॲज पर सेक्शन जो आपला आहे ह्याचा पर्टिक्युलरली ई-वे बिलचा, आणि रूल जे आहेत 138 त्यानुसार जे गव्हर्न केलं जातं, तोही आपण बघणार आहोत, कुठला सेक्शन, कुठला रूल. आणि रिप्लाय टू पर्सनल हिअरिंग आपण फाईल करायचे जेव्हा आपल्याला ऑफिसर काय नोटीस देईल किंवा तुमचं ब्लॉक का करण्यात येऊ, त्या प्रकारे आपण फाईल करायचे. आणि ई-वे बिल अपडेट ब्लॉकिंग स्टेटस, तर हे स्वतःही तुम्ही चेक करू शकता. ही फॅसिलिटी ऑलरेडी ई-वे बिल सिस्टीमवरती बऱ्याच दिवसापासून आहे, ती पण आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरा पार्ट जो आहे, नेक्स्ट पार्ट आय गो टू तर लिगल प्रोव्हिजन्स. तो सेक्शन 68 किंवा सेक्शन 68 जो आहे, तो CGST ऍक्ट इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट जे आहे, तो पॉवर देतो गव्हर्नमेंटला किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर्सला, पार्लमेंटच्या ज्या ऍक्टनुसार, की कुठल्या यांनी पॉवर येते एक्झिक्युटिव्ह बॉडीकडे, इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट. आणि रूल 138 जो आहे, तो ई-वे बिल्स इन्फॉर्मेशन टू बी फर्निश प्रायर टू कमेन्समेंट ऑफ मुवमेंट ऑफ गुड्स अँड जनरेशन ऑफ ई-वे बिल. तर किती ह्याच्यानुसार हे करायचं, ई-वे बिलची कंपल्सरी आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळे, साधारणपणे 50,000 आहे, पण काही राज्यांनी
1 लाख केले, काहींनी 2 लाख केले, किंवा त्यांच्या लोकल सर्कमस्टान्सेसनुसार फेडरल स्ट्रक्चरमध्ये त्यांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार ह्या लिमिट्स घालून दिलेल्या आहेत ई-वे बिलच्या कंपल्सरी 138 रूल खाली. नंतर 138 ई पर्टिक्युलरली हा रेस्ट्रिक्ट करतो, ब्लॉकिंग करतो, रेस्ट्रिक्शन ऑन फर्निशिंग ऑफ इन्फॉर्मेशन इन पार्ट ए ऑफ फॉर्म GST ई-वे बिल 01. आपल्या सर्वांना माहिती आहे की ई-वे बिल 01 मध्ये पार्ट ए आणि पार्ट बी आहे. पार्ट बी मध्ये फक्त व्हेकल नंबर असतो. पार्ट ए मध्ये मात्र सर्व डिटेल आपले किंवा तुमचा GSTN काय आहे, ई-वे बिल इनव्हॉइसचा नंबर काय, इनव्हॉइसची व्हॅल्यू काय, कुठून कुठे माल जातो, हे सर्व डिटेल आपण कॅप्चर करतो. तर त्यानुसार ऍक्च्युली ई-वे बिल गव्हर्नमेंटला खूप याच्यात फायदा झालेला प्लॅनिंगमध्ये, पर्टिक्युलरली की कुठं कुठं माल कसा कन्झम्पशन होतो. पर्टिक्युलरली कोविडच्या काळामध्ये आम्ही गव्हर्नमेंटने बरेच अनालिसिस केलं आणि अशा प्रकारे आपल्याला आता प्लॅनिंग करता येतं की कुठं कुठली इंडस्ट्री, कुठल्या भारतातल्या कुठल्या पार्टमध्ये कुठली इंडस्ट्री असावी, हे ई-वे बिलमुळं च्या डेटामधनं सायंटिफिकली आपल्याला अनालिसिस करून शक्य झालं की या भागामध्ये कुठला माल कन्झ्युम होतो, त्या प्रकारची इंडस्ट्री गव्हर्नमेंट तिथे प्लॅनिंगला पण गव्हर्नमेंटला सोपं झालेलं आहे. तर ई-वे बिलचे जे फॉर्म्स आहेत, पहिला पार्ट आपण जो म्हटला फॉर्मचा, तो पार्ट ए, त्याच्यामध्ये GSTN, प्लेस ऑफ डिलिव्हरी कुठून कुठे जाणार आहे, इनव्हॉइस नंबर काय आहे, इनव्हॉइस व्हॅल्यू किती आहे, HSN कोड जो आपला हार्मोनिक सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर आहे, पर्टिक्युलरली कस्टम्स जे वापरतो अक्रॉस वर्ल्ड, ती आपण अडॉप्ट केलेली आहे. आणि आम्हाला अनालिसिसला ई-वे बिलचा डेटा खूप उपयोगी पडलेला आहे. पर्टिक्युलरली आपल्याला माहिती आहे GSTR 1 टेबल 12 मध्ये काही डेटा भरतात लोक, काही भरत नाही, किंवा रजिस्ट्रेशनमध्ये HSNचा डेटा पर्टिक्युलरली भरतात किंवा कंपल्सरी नाहीये. तर ई-वे बिलच्या डेटामुळं आम्हाला तर HSN वाईज, सेक्टर वाईज अनालिसिस करणं शक्य झालेलं आहे की कुठल्या गुड्स कशा मूव्ह होत आहेत आणि कुठे गव्हर्नमेंटनी तसल्या प्रकारच्या फॅक्टरींना प्रमोशन द्यावं किंवा प्लॅनिंग करावी, तोही पार्ट आपल्याला शक्य झालेला आहे. त्याच्यात आम्ही बिझनेस इंटेलिजन्स टूलमध्ये सुद्धा ह्या केसेस काही डेव्हलप केलेल्या आहेत. काही अधिकारी असतील या वेबिनारमध्ये, त्यांना वापरत पण असतील ते, तर तोही पार्ट आपण तिथे दिलेला आहे. नंतर रिझन फॉर ट्रान्सपोर्टेशन, कुठल्या रिझनसाठी ट्रान्सपोर्ट करताय, आणि पार्ट बी मध्ये फक्त व्हेकल नंबर आहे. नंतर ई-वे बिल 02 हा फक्त कन्सॉलिडेटेड फॉर्म आहे. 03 व्हेरिफिकेशन रिपोर्ट, जो ऑफिसर ऑन रोड तुम्ही बघता की फ्लाइंग स्क्वॅड असतील किंवा हे असतील, तर तिथे ऑफिसरनी व्हेरिफिकेशन रिपोर्ट द्यायचा आहे. रिपोर्ट ऑफ डिटेन्शन काय असेल तर तो 04 मध्ये द्यायचा आहे. 05 आज ज्याच्यावरती आपला वेबिनार आहे, पर्टिक्युलरली 138E, याकडे ऍप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ऑफ द फॅसिलिटी फॉर जनरेशन ऑफ ई-वे बिल. तर ही आता ऑनलाईन सुरू झालेली 1 डिसेंबर पासनं, आणि ती लोक वापरत पण आहेत. ई-वे बिल 06 ऑर्डर फॉर परमिटिंग किंवा रिजेक्टिंग, मगाशी म्हटल्याप्रमाणे अप्रूव्ह करेल ऑफिसर किंवा रिजेक्ट करेल तुमचा जो ऍप्लिकेशन आहे 05चा, आणि त्यामध्ये रिझनिंग देईल किंवा मी रिजेक्ट करत असेल पर्टिक्युलरली तर रिझनिंग द्यावं लागेल ऑफिसरला, किंवा या कारणासाठी फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटी आहेत या टॅक्स पेअरच्या, किंवा एन्फोर्समेंटची रेड केलेली आहे, किंवा नुसतेच ऑफिस हा बिल इश्यू करतो, किंवा बाकीच्या कुठल्या ह्याच्यात अनलॉफुल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्ड आहे पर्टिक्युलरली टॅक्सेशनच्या संदर्भातल्या, त्यामुळे तो रिजेक्ट करू शकतो. आणि तिथे त्याला 30 दिवस, 60 दिवस किंवा 90 दिवस यापैकी जे काही त्याला वाटतं विथ रिझन्स ते त्यांनी करायचे आहे. एनरोलमेंट 01चा फॉर्म, ऍप्लिकेशन फॉर एनरोलमेंट अंडर सेक्शन 35, आणि INV जनरेशन ऑफ इनव्हॉइस रेफरन्स नंबर. तर हा एक पार्ट झाला. पुढचा जो पार्ट आहे लिगल बॅकिंगचाच, आपण जे मगाशी स्टडी करत होतो. तर 138E हा जो सेक्शन आहे, रूल आहे, त्याच्यात ए आणि बी मध्ये जे CGSTचे रूल्स आहेत, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जनरेशन फॅसिलिटी ऑफ टॅक्स पेअर इज टू बी ब्लॉक. कधी ब्लॉक करायची? इन केस टॅक्स पेअर फेल टू फाईल रिटर्न, GSTR 3B रिटर्न असेल, किंवा स्टेटमेंट इन फॉर्म CMP 08 असेल. हे कुठल्या याच्यासाठी? तर 2 महिने, म्हणजे 3B अजून क्वार्टरली QRMP येतोय, पण 2 महिने GSTR 3B मंथली असल्यामुळं सध्या तरी, तर 3B 2 महिने, किंवा CMP 08 2 टॅक्स पिरियड, कंज्युकेटिव्ह 2 टॅक्स पिरियड्स, आणि कंज्युकेटिव्ह 2 मंथ्स फॉर GSTR 3B. तर या अनुषंगाने ब्लॉक करू शकतात ऑफिसर. आणि फॉर अनब्लॉकिंग ऑफ दिस फॅसिलिटी, टॅक्स पेअर नीड्स टू अप्लाय फॉर ज्युरिडिक्शन ऑफिसर इन फॉर्म
जीएसटी ई वे बिल 05 ऑफिसरकडे अप्लाय करायचंय. तर ही अगोदर मॅन्युअल प्रोसेस होती, आता ती आपण इथे ऑनलाईन केलेली आहे. आणि फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आपण जीएसटी पोर्टलवरती 28 नोव्हेंबरला म्हणजे 1 डिसेंबर पासून पर्टिक्युलरली स्टार्ट झालेली आहे. इन केस देअर ई वे बिल जनरेशन फॅसिलिटी हॅज बीन ब्लॉक ऑन ई वे बिल, तर तिथे अनब्लॉकिंगचं ऍप्लिकेशन करू शकतात. तर ही सुविधा आपण बघूया कशा प्रकारे तुम्हाला बिझनेस वाढवण्यासाठी मदत करेल. कारण वेळ वाचेल, एक तर आपला ऑफिसरकडे जायची गरज नाही, चक्रा मारायची गरज नाही. आपल्या घरात बसून किंवा ऑफिसमध्ये बसून तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करू शकता. तर 1 डिसेंबर पासनं सिस्टीम इज चेकिंग द स्टेटस ऑफ रिटर्न फाईल्ड. कसे रिटर्न्स फाईल झालेले आहेत, कोणाचे 3B किती आलेले आहेत, कधीपर्यंत आलेले आहेत, कधी नाही आलेले आहेत, तर तो पार्ट आपल्याला इथं चेक करता येतं. CMP 08चा सुद्धा. आणि फॉर क्लास ऑफ टॅक्सपेयर्स टू हुम इट अप्लाइज अँड रेस्ट्रिक्टिंग जनरेशन ऑफ ई वे बिल, रेस्ट्रिक्ट करते सिस्टीम, चेक करते किंवा तुम्ही इलिजिबल आहात का त्या ह्याच्यासाठी ब्लॉकिंगसाठी. तुमचं GSTR 3B भरले नाही 2 महिने, नॉन फायलिंग ऑफ 2 or more रिटर्न्स इन फॉर्म GSTR 3B फॉर द मंथ अप टू ऑक्टोबर 2020, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, डिसेंबरसाठी 25 डिसेंबर असेल आपण तारीख बघतोय, किंवा नॉन फायलिंग ऑफ 2 or more स्टेटमेंट्स इन फॉर्म CMP 08. तर हा एक पार्ट आहे, जुलै टू सप्टेंबर पहिला असेल तो पार्ट 2020चा. आणि दिस ब्लॉकिंग विल टेक प्लेस पिरियडिकली फ्रॉम 1 डिसेंबर 2020 ऑनवर्ड. तिथपासून आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. याचा एक फायदा होतोय की कंप्लायन्स आपला व्यवस्थित वाढतोय, आणि कंप्लायन्स जर वाढला तर नॅचरली गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू भेटेल. पर्टिक्युलरली 3B जेव्हा फाईल केलं जातं तेव्हा पेमेंट भेटतं गव्हर्नमेंटला, आणि तो पैसा आपल्या देशाच्या विकासासाठी, पर्टिक्युलरली सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्याला नितांत गरज आहे रेव्हेन्यूची. आपण बघू शकतो रेव्हेन्यू डाऊनफॉल झालेला आहे. सेल्स टॅक्सचा असेल किंवा जीएसटीचा असेल, RTOचा असेल, सर्वच स्टॅम्प ड्युटीमध्ये पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने कन्सेशन दिलं होतं. त्यामुळे रेव्हेन्यू नॅचरली कमी झालेला आहे. तर तो डेव्हलपमेंट स्कीम्स किंवा करोनाच्या लढ्यासाठी ह्या रेव्हेन्यूची आवश्यकता आहे. त्यामुळं आपण ही फॅसिलिटी वापरतो. तर तोच बॅकग्राऊंड आपण इथे थोडा विस्ताराने केलेला आहे की 1 डिसेंबर 2020 ई-वे बिल जनरेशन फॅसिलिटी ब्लॉक फॉर ऑल टॅक्सपेयर इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर ॲग्रिगेट अॅन्युअल टर्नओव्हर इफ टॅक्सपेयर फेल टू फाईल 3B किंवा CMP 08 पर्टिक्युलरली. आणि 1 डिसेंबर 20 हे आपण ऑलरेडी पाहिले की 3B टिल ऑक्टोबर आणि CMP 08 जुलै टू सप्टेंबर. हे जर ब्लॉक झालं असेल तर नॅचरली अनब्लॉक करण्याची आपण इथे फॅसिलिटी दिलेली आहे. पुढचा जो पार्ट आहे की ई-वे बिल ऑनलाईन फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग. तर टॅक्सपेयर कॅन फाईल, आपण म्हटलेले की टॅक्सपेयरला आता फॅसिलिटी दिलेली आपण 1 डिसेंबर पासनं, कॅन फाईल ॲप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ऑफ सच फॅसिलिटी टू ज्युरिडिक्शन टॅक्स ऑफिसर इन फॉर्म GST ई-वे बिल 05 आणि विथ सफिशियंट कॉज फॉर रिझन अँड रिक्वेस्ट टू अनब्लॉक. या अगोदरही ही फॅसिलिटी जे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे, मी सांगितल्याप्रमाणे, किंवा मी 2 महिने माझे रिटर्न फाईल नाही केले GSTR 3B चे किंवा CMP 08 चे 2 पिरियडसाठी, तर माझे फॅसिलिटी ब्लॉक होत होती, आणि मी रिटर्न फाईल केले तर लगेच ऑटोमॅटिक अनब्लॉक होत होती. ती फॅसिलिटी एक वेगळी आहे. ही फॅसिलिटी अशी आहे GST ई-वे बिल 05 नुसार की आपल्याला पैसे भरायला अडचण आहे, आपल्याला गरज आहे, डिफेन्सचे माल जातो एका ठिकाणाहून दुसरीकडे, किंवा अजून आपले कुठले रिझन्स आहेत ते पण आपण बघणार आहोत. आपण ते ड्रॉपडाऊन मध्ये सुद्धा रिझन्स दिलेले आहेत. तुमच्यापैकी ज्यांनी वापरलं असेल त्यांनी पाहिलं पण असेल की ह्याच्यामध्ये आपण ई-वे बिलच्या ह्याच्यात 05 याच्यामध्ये कुठले रिझन्स साठी अनब्लॉक करता येईल यासाठीचे रिझन्स आपण दिलेले आहेत. तर ही वेगळी फॅसिलिटी आहे ज्या रिटर्नच्या संबंधात आहे, ती पण आहे, प्लस दिस पार्ट. आणि 28 नोव्हेंबर 2020 ऑनवर्ड्स ऑनलाईन फॅसिलिटी टू फाईल ई-वे बिल 05 प्रोव्हाइडेड आहे. अर्लियर टॅक्सपेयर्स आर अप्लाइंग टू टॅक्स ऑफिसर, मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅन्युअल ऍप्लिकेशन आपल्याला करावं लागत होतं, आणि GST पोर्टल ह्याच्यावरती आता तो रिजेक्शनची जी ऑर्डर ई-वे बिल 06 मध्ये ऑफिसर करत होता अप्रूव्ह किंवा रिजेक्शनची, ती आता दोन्ही प्रोसेस ॲटो झालेली आहे. आणि पुढचा जो पार्ट आहे की कसं जायचं ह्याच्यावरती, टू फाईल अँड ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ई-वे बिल जनरेशन फॅसिलिटी ऑन GST पोर्टल. कशा प्रकारे जायचं आपण
तर पहिल्यांदा तर आपल्याला लॉग इन टू पोर्टल ह्याला सर्व फॅमिली आहोत आपण. आता जीएसटी जवळपास 3.5 वर्ष क्रॉस केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आता जुलै 17 पासून जीएसटी जेव्हा लागू झाला त्यापासून ते आतापर्यंत बरंच पाणी वाहून गेले गोदावरीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये. त्यामुळे सर्वजण ह्याला हे आहेत. आता लॉग इन कसं करायचं, कुठे जायचं, तर सर्व्हिसेसमध्ये जायचंय, युजर सर्व्हिसेसमध्ये जायचंय आणि माय ऍप्लिकेशन, माझे ऍप्लिकेशन किती पेंडिंग आहेत किंवा काय आहे स्टेटस काय आहे तो तुम्हाला दाखवला जाईल. आणि सिलेक्ट ऍप्लिकेशन टाईप आहे ऍप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग. तिथं मात्र तुम्ही सिलेक्ट करायचं. तुम्हाला एक रेडिओ बटन किंवा हे दिलेलं आहे ड्रॉपडाऊन मध्ये. तिथे आपण म्हणायचं की मला ऍप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ऑफ ईवे बिल करायचं आहे आणि नवीन ऍप्लिकेशन आपण नवीन करतोय, नवीन डेटा भरतोय, तर न्यू ऍप्लिकेशनसाठी आपल्याला हे करायचं आहे. नंतर सबमिट ऍप्लिकेशन इन फॉर्म ईवे बिल 05. आपल्याला हे पूर्ण डिटेल येतील. आपण तो फॉर्म कसा आहे तोही मी तुम्हाला दाखवतो लाईव्ह याच्यावरतून ईवे बिल पोर्टलवरनं, सो दॅट यू विल गेट एन आयडिया की काय नक्की करावं लागते. आणि विथ अपलोड अप टू 04 डॉक्युमेंट, त्याच्याबरोबर आपल्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट द्यायचे की मी माझा अनब्लॉक करा आणि का करा अनब्लॉक. रिझनिंग द्यावं लागेल आपल्याला की मला आता पैसे भरणं शक्यच नाही, माझी कंडिशन खूपच वाईट आहे करोनामुळं, किंवा मला दुसऱ्या काही अडचणी आहेत, माझा धंदा बसलेला आहे या 8 महिने म्हणजे एप्रिल पासून ते आतापर्यंत धंदा वाढत नाहीये. काय जे रिझन्स असतील ते आपल्याला द्यायचे, फायनान्शियल डिफिकल्टी असेल, आणि त्यानुसार ऑफिसर विल टेक कन्सिडर्ड डिसिजन बेस्ड ऑन युअर डॉक्युमेंट सबमिटेड. तर तो एक पार्ट आपल्याला हे केलेला आहे. तर टॅक्स ऑफिसर कॅन इश्यू अ नोटीस टू टॅक्स पेअर. ह्याच्या आधी आपण मला वाटतं लाईव्ह मी दाखवू इच्छितो की कशा प्रकारे जायचं. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड, आय गो लाईव्ह. ई वे बिलचा जो पार्ट आहे पर्टिक्युलरली आपण पोर्टल बघू शकत असाल. मी ऑलरेडी ewaybillgst.gov.in ओपन केलेलं आहे. इथे आपण बघू शकतो आपल्याला इथे फॉर्म्स जे आहेत. तर ई-वे बिल 05 इथे आपण बघू शकता. आपण जो फॉर्म आहे तो इथे फॉर्म ही केलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे तर तुम्ही बघू शकता. रूल 138E दिलेला आहे तिथे 05 ई-वे बिल फॉर्म मध्ये. ऍप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ऑफ द फॅसिलिटी फॉर जनरेशन ऑफ ई-वे बिल. त्याच्यामध्ये तुमचा जीएसटीएन ऑटो येईल, लिगल नेम ऑटो पॉप्युलेट होईल, ट्रेड नेम ऑटो पॉप्युलेट होईल, ऍड्रेस ऑटो पॉप्युलेट होईल, कारण हा डेटा आपण ऑलरेडी भरलेला आहे. आम्ही तर आता पुढचं जातो जीआयएस मॅपिंग करतोय आम्ही टॅक्स पेअरचं, पर्टिक्युलरली अनालिटिक्ससाठी आपल्या याच्यासाठी. तर इथे सर्व कळेल की एखाद्या स्ट्रीटला समजा किती दुकानं आहेत किंवा किती फॅक्टरीज आहेत. समजा तळेगाव एमआयडीसीत किती, आपल्या चाकणच्या एमआयडीसी मध्ये किती फॅक्टरी आहेत त्याच्यातल्या, किंवा बुटीबोरीत किती फॅक्टरी आहेत, आणि किती सेल्स टॅक्स जीएसटी खाली रजिस्टर्ड आहेत, आणि कुठल्या रोडवर किती आहेत हे दिल्लीत बसून किंवा मुंबईत बसून कमिशनरांना कळेल. किंवा एवढ्या फॅक्टरीज बुटीबोरी इंडस्ट्रियल झोनमध्ये आहेत पण त्याच्यातल्या तर बऱ्याचशा रजिस्टर्ड नाही आहेत. किंवा मुंबईत असेल तर समजा एखाद्या कुठल्याही रोडवरती आपण भेंडी बाजार घेतला किंवा मोहम्मद अली रोड घेतला, त्यावरती किती दुकानं आहेत आणि किती जीएसटी मध्ये नंबर आहे, किती जणांकडे नाही, हा डेटा आपल्याला आता इथं बॅक एंडनी आपल्याला इथे कळू शकतो. जीआयएस मॅपिंग मध्ये पिनकोड वाईज मॅपिंग पण हे केलेलं आहे. तर फॅसिलिटी टू फर्निशिंग ऑफ इन्फॉर्मेशन इन पार्ट ए. पार्ट ए मध्ये मगाशी पाहिलं आपण कुठली कुठली इन्फॉर्मेशन आहे. तुमचा जीएसटीएन असेल, इनवाइस व्हॅल्यू असेल, कुठून कुठे जायचं, डिलिव्हरी प्लेस असेल किंवा बाकीच्या गोष्टी, तर त्या तुम्हाला इथे हे करायचंय. रिझन्स ऑफ अनब्लॉकिंग हे आपल्याला तुमचं इनपुट आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे इथे कुठले कुठले कारणे ते आपण बघणार आहोत की कशासाठी मला तुम्ही फॅसिलिटी द्यावं ही अनब्लॉकिंगची. माझ्याकडे आता सध्या पैसे नाही आहेत, माल विकत नाही, एक्सपोर्ट माल माझा पडू नये. समजा डोंबिवलीच्या एमआयडीसी मध्ये माझी फॅक्टरी आहे, तिथे माल पडू नये, एक्सपोर्ट होत नाही. तर या अनुषंगाने गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा ज्युरिडिक्शन ऑफिसर मे टेक डिसिजन टू अनब्लॉक फॉर पर्टिक्युलर टाइम पिरियड. मगाशी म्हटल्याप्रमाणे 30 days, 60 days, 90 days बेस्ड ऑन फॅक्ट्स अँड विथ रिझन्स रेकॉर्डेड इन रायटिंग. हे इनपुट मात्र करेक्ट द्या, कारण बऱ्याचदा असं होतं आपण बघतो आपलं इनपुट जर प्रॉपर नसेल किंवा डॉक्युमेंटेशन आपण सबमिट केलेलं प्रॉपर नसेल तर नॅचरली ऑफिसर रिजेक्ट करेल अँड देन यू विल फेस अगेन डिफिकल्टीज.
त्याच्याबरोबरचे जे अपलोड करायचे डॉक्युमेंट आहेत, मगाशी म्हटलं म्हणून 4 डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे. तुमचं रिझ्यूम जे काही तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट द्यायचे ऑफिसरला, ते इथं तुम्ही अपलोड करायचे. आणि एक्सपेक्टेड डेट फॉर फायलिंग ऑफ रिटर्न्स फॉर द पिरियड अंडर डिफॉल्ट. तर तुम्हाला इथं द्यायचं किंवा कधी फाईल करू शकाल. ठीक आहे, आज तुमची अडचण आहे, गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करेल. महाराष्ट्र शासनाने तर आपण पाहिलं बऱ्याच त्याच्यात वेळोवेळी मदत केली. इव्हन स्टॅम्प ड्युटी पण गव्हर्नमेंटने कमी केली ह्या कोविडच्या पिरियडमध्ये महाराष्ट्र शासनाने, किंवा बाकीच्याही गोष्टीमध्ये सवलत दिलेली आहे. तर ती तुम्हाला फक्त इथं भरावं लागेल की कधीपर्यंत तुम्ही हे करू शकता, की एक्सपेक्टेड डेट काय आहे तुमची. आणि मग ऑफकोर्स व्हेरिफिकेशन की मी हे बरोबर दिलेले काय देतोय ते, प्लेस डेसिग्नेशन तुमचं काय आहे, ऑथोराइज सिग्नेटरीचा डिटेल्स तिथे द्यावा लागते. हा एक पार्ट झाला. हे झालं पार्ट्स. याच्यामध्ये एक फॅसिलिटी इथे पुन्हा नंतर थोड्या वेळाने येऊया आपण, अपडेट ब्लॉक स्टेटस. इथे तुम्हाला दिसतंय किंवा तुमचं कधी तुम्हाला स्वतःला इन्स्टंटली अनब्लॉक करायचं तर तुम्ही इथे जाऊन हे करू शकता. कसं करायचं ते आपण थोड्या वेळाने बघूया. इथे बघू शकता आम्ही प्रॉमिनंट हे केलेलं आहे की ॲज पर रूल 138A and B of the CGST rules 2017, blocking of e-way generation will be started from 1st December 20. आणि इथे क्लिकची लिंक दिलेली, ह्या लिंकवरती आपण सगळ्या हे दिले डिटेल्स दिलेले आहेत की काय काय इथे करू शकतो आपण. आणि इथे खालच्या ज्या हे आहेत ऍडव्हायझरी, तुम्हाला पर्टिक्युलरली काय अडचण आली कुठलीही तर तुम्ही इथे ऍडव्हायझरी बघू शकता. इथे आपण सगळं हे डिटेल दिलेले आहेत, म्हणजे कुठेही कुणालाही सीए ची पण गरज नाही आपल्याला किंवा टॅक्स प्रॅक्टिशनरची गरज नाही. प्लेन इंग्लिश इथं आपण दिलेली आहे की अपडेट ऑफ ऑन ब्लॉकिंग ऑफ ई बिल जनरेशन फॅसिलिटी आफ्टर 1st डिसेंबर 2020. कुठल्या कुठल्या स्टेप्स घ्यायच्या, काय करायचंय, ट्युटोरियल आहेत त्याच्यामध्ये. आणि वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये पण आपण ह्याचे ऑलरेडी वेबिनार घेतले, इंग्लिश, तमिळ, हिंदी किंवा बाकीच्याही लँग्वेजेसमध्ये वेबिनार आहेत. तर तोही आपण बघू शकता. तर त्यामुळे मला वाटतं की अतिशय व्यवस्थितपणे तुमच्या माहितीसाठी आपण हे वेगवेगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. जस्ट क्लोजिंग दिस. तर इथे आय विल कम बॅक अगेन टू आवर प्रेझेंटेशन. मला वाटते आणि कुठली अडचण असेल तर ई बिलच्या रूल्स आहेत, फॉर्म्स आहेत, नोटिफिकेशन. मी आता डीप जात नाहीये, बट यू कॅन गो इथे. आणि इथे सर ह्याच्या आपलं gst.gov.in पोर्टल आहे. याच्यामध्ये सर्व्हिसेस सेक्टर खाली ई वे बिल सिस्टीम आहे. आणि मग तिथे ते बाकीचे, आता मला लॉग इनचा ऍक्सेस नाहीये, बट यू कॅन सी, तुम्हाला लॉग इनचा ऍक्सेस असेल तर मी, माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत, आय शो थ्रू स्क्रीनशॉट्स की सर्व्हिसेसमध्ये जाऊन ई वे बिल सिस्टीम आणि मग माय ऍप्लिकेशन आणि किंवा पुढं एक इथे टॅब येतो की तुमच्या स्वतःच्या ह्याच्यासाठीचा, त्यामध्ये तुम्ही ते डिटेल बघू शकता. सो दिस वॉज अबाउट पोर्टल. आय गो बॅक टू स्लाइड्स अगेन. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. तर हा जो पार्ट आहे पर्टिक्युलरली, आपण या स्लाइडवर बघतो. टॅक्स ऑफिशियल कॅन इश्यू नोटीस टू टॅक्स पेअर. समजा तुम्ही 2 महिन्याचे रिटर्न भरले नाही आणि ऑफिसर तुम्हाला नॅचरली नोटीस इश्यू करेल. टॅक्स पेअर कॅन फाईल रिप्लाय. तुमचं रिप्लाय तुम्हाला द्यायचे अनब्लॉक करण्यासाठीचं किंवा ह्याच्यासाठीचं, विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ऑनलाईन. कुठेही जायची गरज नाही, घरात बसून, कोरोनाच्या काळात बाहेर न पडता आपण घरात बसून ही डॉक्युमेंट अपलोड करा. टॅक्स ऑफिसर मे इश्यू ऑर्डर, मगाशी म्हटल्याप्रमाणे ई वे बिल 06 मध्ये विथ रिझन्स, किंवा काय रिझन्स आहेत अप्रूव्ह करेल किंवा रिजेक्ट करेल आणि रिझन्स रेकॉर्ड करेल त्याचे काही निगेटिव्ह हे असतील तर. अप्रूव्हिंग द ऍप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग अँड रिस्टोर ई वे बिल जनरेशन फॅसिलिटी फॉर ए स्पेसिफाईड ड्युरेशन. टॅक्स ऑफिसर मे अल्सो रिजेक्ट, मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याला पॉवर आहे रिजेक्ट करण्याची, पण आउटराईट रिजेक्ट नाही, तर त्याला रिझनिंग द्यावं लागेल की मी का रिजेक्ट करतोय. टॅक्स पेअर्स ऍप्लिकेशन वाईड ऑर्डर इन फॉर्म ई वे बिल 06. आणि ई वे बिल जनरेशन फॅसिलिटी विल रिमेन ब्लॉक. तो जो काही पिरियड त्यांनी दिला असेल ऑफिसरनी किंवा या कालावधीसाठी ब्लॉक राहील फॅसिलिटी. रिटर्न भरले आणि पेमेंट केलं नॅचरली, इट विल बी अनब्लॉक. टॅक्स पेअर शॅल बी रिक्वायर्ड टू फाईल देअर पेंडिंग रिटर्न्स. आपले जे काही रिटर्न्स असतील मागचे ते आपल्याला इथे भरणं गरजेचं आहे. आणि सो ॲज टू रिड्यूस पेंडन्सी टू लेस दॅन 2 टॅक्स पिरियड्स. आपल्याला 2 टॅक्स पिरियड पर्यंत अलाउड आहे, तर त्याच्यासाठी तिथपर्यंत तुम्ही भरू शकता.
पर्टिक्युलरली अगोदर व्हायचं काय जुन्या काळात की लोक वर्किंग कॅपिटल म्हणून गव्हर्नमेंट ड्यूजचा उपयोग करायचे. टॅक्स माझा एखाद्याचा 1 कोटी टॅक्स आहे मंथली, तर नॅचरली त्याला बँकेकडे किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे गेला तर व्याजाचा रेट खूप असायचा. इवन 18% आणि काय काय 36%. गव्हर्नमेंटचा रेट हार्डली 1% किंवा असा असायचा. तर नॅचरली तो आर्बिट्राजचा यूज करायचा आणि गव्हर्नमेंट मनी यूज करून त्याच्यावरती इंटरेस्टही भरायचा, पण इंटरेस्ट कमी असल्यामुळं नॅचरली ही विल गेट दॅट आर्बिट्राज बेनिफिट. तर तसं होत होतं. तर इथे आपल्याला फॉर रिस्टोरेशन ऑफ इवेबल जनरेशन फॅसिलिटी इन सच केस, अशा केसमध्ये तुम्हाला ते भरावं लागणार. आणि नोटिसेस किंवा ऑर्डर्स इश्यूड बाय टॅक्स ऑफिसर विल बी इंटिमेटेड वाया SMS पण येईल तुम्हाला, ऑथोराइज सिग्नेटरीच्या याच्यावरती किंवा मेल वरती पण येईल. आणि इट कॅन बी व्ह्यूड किंवा डाउनलोड करता येईल. कसं करायचं ते पण आपण दाखवतोय आता. ऑन टॅक्स पेड डॅशबोर्ड, तुमचा जो डॅशबोर्ड आहे पर्टिक्युलरली युजर सर्व्हिसेस किंवा व्ह्यू ॲडिशनल नोटिसेस, ऑर्डर्स ऑप्शन, FAQ, युजर मॅन्युअल ऑलरेडी प्रोव्हाइडेड ऑन युएबील पोर्टल. आपण आता युएबील पोर्टल पाहिलं, तिथे ऑलरेडी आहेत. त्याचा एक कृपया वापर करा तुम्ही. पुढचा जो पार्ट आहे, फाईल कसा करायचा. मग युएबील फॉर्म मी दाखवला 05. फाईल ऍप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ऑफ युएबील जनरेशन फॅसिलिटी. इथे मगाशी सर्व्हिसेस दाखवलं मी, युजर सर्व्हिसेस आणि माय ऍप्लिकेशन्स. हे लॉग इन झाल्यानंतर मी मगाशी लॉग इन होऊ शकलो नाही. युजर सर्व्हिसेस आणि माय ऍप्लिकेशन्स, तुम्हाला तुमचे जे ह्या डॅशबोर्डवरती तुमचे सर्व जे काही ऍप्लिकेशन असतील वेगवेगळे, ते इथं तुम्हाला दिसतील. कुठल्याही गोष्टीसाठी जे ऍप्लिकेशन असतील ते तुम्हाला इथे दिसतील. तुम्ही बघू शकता डॅशबोर्ड तुमचा स्वतःचा डॅशबोर्ड आहे. ऍप्लिकेशन टाईप, तर ऍडव्हान्स रुलिंगचं ऍप्लिकेशन आहे का, व्हॉलंटरी पेमेंट DRC 03 मध्ये जे आहे आपण करतो प्रत्येक महिन्याला, किंवा लेटर ऑफ अंडरटेकिंग LUTचं आहे का, अपील टू अपिलेट अथॉरिटी, रिफंड्स, ऍप्लिकेशन फॉर रेक्टिफिकेशन ऑफ ऑर्डर आहे, ऍप्लिकेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ प्रोव्हिजनल अटॅचमेंट आहे, आणि ऍप्लिकेशन फॉर डेफर्ड पेमेंट इन इन्स्टॉलमेंट. DRC 20 आणि DRC 21 जे फॉर्म आहेत पर्टिक्युलरली रिकव्हरीचे डेफर्ड पेमेंटसाठी, इन्स्टॉलमेंटसाठी, ते आपल्याला इथं हे रिझनिंग त्याचं देता येईल. प्रोव्हिजनल असेसमेंट आहे का ASMT 01, आणि कंपाऊंडिंग ऍप्लिकेशन आहे का, आणि ऍप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ऑफ ई-वे बिल. आपण आजचा चॅप्टर आपला हा असल्यामुळे मी त्याला रेड हे केलेलं आहे. ऍप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ऑफ ई-वे बिल. इथे तुम्ही बघू शकता कुठल्या पिरियडसाठी, फ्रॉम डेट टू डेट कुठला पिरियड, आणि नवीन ऍप्लिकेशन, इथे न्यू ऍप्लिकेशन आपण सिलेक्ट करू शकता. त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे, हे 05चे डिटेल आहे. मगाशी मी ऍक्च्युअल फॉर्म दाखवला जो की रूल्स मध्ये आहे 138 सेक्शन खाली, तो मी दाखवला तुम्हाला. इथे त्याचं सिस्टीम मधलं रूपांतरित केलेलं हे आहे. हे ऍक्च्युअल स्क्रीनशॉट आहे सिस्टीम मधला. ऍप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ऑफ युएबील जनरेशन फॅसिलिटी, फॉर्म GST युएबील 03. तेच पार्ट मगाशी दाखवलेले. इथे तुमचा GSTN नंबर काय, बाकी डिटेल्स काय तुमचे, नंतर ट्रेड कुठला आहे, किंवा बाकीच्या गोष्टी, लिगल नेम, ट्रेड नेम, ऍड्रेस, नॉर्मल ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. आणि मग अटॅचमेंट तुम्हाला इथे द्यायचे, जे डॉक्युमेंट तुम्ही अटॅच करू शकता करायचे. आणि व्हेरिफिकेशन, ऑफकोर्स आपण ते पाहिलं मगाशी की मी ऍग्री करतो की मी इथे काही खोटी माहिती दिली नाही वगैरे वगैरे, जे नॉर्मल व्हेरिफिकेशन आहे त्या आपण आता सर्वजण आपल्या सर्वांना माहिती आहे ते काय असते. इथे रिझन्स ऑफ अनब्लॉकिंग बाय टॅक्स पेअर, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला रिटर्नही भरायचे नाहीत 2 महिन्याच्या पुढचे, पण तुमची फायनान्शियल कंडिशन खराब आहे करोनामुळे. इथे बघू शकता आपण, फेसिंग अक्यूट फायनान्शियल प्रॉब्लेम, सिस्टीम मध्येच आपण ड्रॉपडाऊन दिलेले आहेत, किंवा अपिलेट अथॉरिटीकडे आता आहे, हायकोर्टाकडे आहे. अश्युअर टू फाईल रिटर्न, किंवा तुम्ही एक अंडरटेकिंग देऊ शकता किंवा मला मी भरेल रिटर्न्स एक्सपेक्टेड डेटमध्ये, या पिरियडमध्ये आपण मगाशी पाहिलं. द गुड्स आर ऑफ पेरिशेबल नेचर, तर या कंडिशनमध्ये जर ते गुड्स तसेच पडून राहिले, पर्टिक्युलरली आपण बघू शकतो बरेचसे गुड्स पेरिशेबल असतील, किंवा समजा आता COVID-19चं काय, सिरम इन्स्टिट्यूट कुठल्या इन्स्टिट्यूटने आता त्यांना हे एका ठिकाणून पुण्यावरनं समजा सिरमला दिल्लीला पाठवायचे, किंवा कणकवलीला पाठवायचे, किंवा इकडे म्हटलं तर मुदखेडला पाठवायचे औषध, समजा करोनाची लस. नॅचरली ती एका ठराविक कालावधीत ठराविक टेम्परेचरला ट्रान्सफर करावं लागणार आहे, आणि नाही केलं तर ते प्रॉब्लेम होतील. तर तशा प्रकारचे रिझन असेल.
किंवा सप्लाय इज ऑफ क्रिटिकल नेचर, किंवा डिफेन्सचा सप्लाय आहे आणि ते क्रिटिकल आहे, त्याच्याशिवाय तुमचं किंवा एखाद्या फॅक्टरीला पार्ट महत्वाचा पार्ट असेल किंवा महत्वाचं युनिट असेल, त्याच्याशिवाय ती फॅक्टरी कार्यान्वित होऊ शकत नाही. तर त्या अनुषंगानं आपण हे रिझन्स हे केलेले आहेत. किंवा दुसरे पण रिझन तुम्ही देऊ शकता, किंवा मला दुसरे प्रॉब्लेम आहेत पण मला हे अतिशय गरजेचं आहे अनब्लॉकिंग करणं, त्याशिवाय माझा धंदा चालणार नाही, मला अजून प्रॉब्लेम येतील, तो तुम्ही तिथं सांगू शकता. नंतर फेसिंग ऍक्च्युअल फायनान्शियल प्रॉब्लेम अँड विल सफर ह्यूज फायनान्शियल लॉस. मगाशी जे आपण दाखवले, अपिलेट अथॉरिटी कोड हॅज ऑर्डर फॉर रिस्टोरेशन, अश्युअर टू फाईल रिटर्न गुड्स, हे आता आपण पाहिलं सगळे, तेच इथे मी दिलेले आहेत. तर त्या अनुषंगानं पुढचा जो पार्ट आहे तो तुम्ही भरायचा आहे. तुम्हाला वॉर्निंग येईल, प्रोसीड करा, नंतर सबमिट केल्यानंतर डीएससी असेल तुमची किंवा काय असेल ते सबमिट केल्यानंतर ओटीपी येईल, ओटीपी टाका इथे, आणि ओटीपी नंतर नॅचरली डाउनलोड फाईल ऍप्लिकेशन, तुमचं स्वतःचं ऍप्लिकेशन आहे, नॅचरली तुम्ही त्याचं रिव्ह्यू करणं गरजेचं आहे किंवा डाउनलोड करणं गरजेचं आहे. तुम्ही काय गव्हर्नमेंटला सबमिट करता हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर इथे आपण बघू शकतो कधी फाईल केला, कधी टाइम काय, प्लेस ऑफ फायलिंग काय, नेम ऑफ टॅक्सपेअर काय, ऍड्रेस आणि असाइन टू. नंतर एक्नॉलेजमेंट त्याचीच गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला जीएसटी सिस्टीमकडनं, ईवे सिस्टीमकडनं आलेली, तो इथं एक्नॉलेजमेंट आहे. नंतर सर्व्हिसेस, युजर सर्व्हिसेस, व्ह्यू ॲडिशनल नोटीस काय असतील तुमच्या, तर मगाशाप्रमाणे त्या बघायच्या तिथे तुम्हाला, की ईवे बिल अनब्लॉक बाय टॅक्स पेअर, तर तिथे व्ह्यू करणं. नंतरचा पार्ट आहे डाउनलोड करणं ॲप्लिकेशन फॉर अनब्लॉकिंग ऑफ ईवे बिल जनरेशन फॅसिलिटी. इथंही बघू शकता तुम्ही केस आय डी ज्यांनी ट्रॅक होईल सिस्टीम, जीएसटीएन आय डी किंवा टेम्प आय डी एन्फोर्समेंट केसमध्ये असेल, लिगल नेम आणि स्टेटस, पर्सनल हिअरिंग नोटीस इश्यूड केली असेल ऑफिसरनी तर ते दिसेल तुम्हाला. आणि बाकीचे ऑफकोर्स तुम्हाला रिझन भरायचे जे आपण आता पाहिले, रिझन, नंतर डिफॉल्ट पिरियड असेल, फॅसिलिटी ऑफ ईवे बिल जनरेशन ब्लॉक असेल, विथ इफेक्ट फ्रॉम कधीपासून केलेली, एक्सपेक्टेड डेट कधी आहे रिटर्न भरण्याची, रिझन ऑफ अनब्लॉकिंग आता जे वरती पाहिले त्यापैकी कुठलं रिझन, आणि डॉक्युमेंट अटॅच करणं, हा पार्ट आहे. नंतर फॉर्म जीएसटी बिल 5 आता जो पाहिला तोच फॉर्म इथे सिस्टीम रूपात आहे, त्याचे सर्व डिटेल तुम्हाला दिसतील. नंतर नोटीस काय पाठवली तुम्हाला ऑफिसरनी पर्सनल हिअरिंगसाठी, ती तुम्हाला इथे दिसेल, आणि त्याचं तुम्ही तुमचं रिप्लाय असेल तर रिप्लाय, ऑर्डर असेल तर ऑर्डर, हे सर्व तुम्हाला इथे सिस्टीम तुमच्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला दिसेल. तर ऑफिस ऑफ जे काही ॲडिशनल कमिशनर किंवा जे कोणी असेल त्याचं ज्युरिडिक्शन, त्याचे काय डिटेल्स आहेत, तो पर्टिक्युलर तुमच्या ह्याचे केस आहेत, डिजिटली साईन्ड असेल ऑफिसरकडनं नोटीस, ती नोटीस तुम्हाला दिल्या जाईल. नंतर तुमचा रिप्लाय तुम्ही अपलोड करायचा विथ डॉक्युमेंट्स मगाशी दाखवल्याप्रमाणे, तर त्याप्रमाणे त्याची स्क्रीन ही आहे. नंतर नोटीस रेफरन्स नंबर, नोटीस इश्यू डेट, नोटीस टाईप आणि रिप्लाय डेट, हे ते सर्व डिटेल इथे या स्क्रीनवरती दाखवण्यात आलेले आहेत. हे ऑलरेडी यू आर फॅमिलियर विथ द स्क्रीन्स, त्यामुळे मी थोडं फास्ट हे करतोय. नंतर परत वॉर्निंग, प्रोसीड, नंतर फाईल विथ डीएससी करायचे का और फाईल विथ ईव्हीसी करायचे तुम्हाला. आता या संदर्भात सुद्धा आता आपण बऱ्यापैकी फॅमिली आहोत. ह्याच्याही पुढे आम्ही आता एक टीओटीपी करतोय, की टाइम नुसार 30 सेकंद असेल, 1 मिनिट असेल, टीओटीपी आपल्याला आता नवीन एक कन्सेप्ट आम्ही इंट्रोड्यूस केलेला आहे, तोही दाखवण्यात येईल. ओटीपी व्हेरिफिकेशन, प्लीज एंटर ओटीपी, नॉर्मल पार्ट आहे. नंतर इथे इट्स जस्ट प्रोसेस पार्ट, की ओके दाबा, हे दाबा. नंतर रिप्लाय टू पर्सनल हिअरिंग फाईल्ड, तुम्ही फाईल केलं असेल तर त्याचं रिप्लाय, आणि लास्ट 3 ऑर्डर असेल तर ते कधी फाईल केले, नोटीस नंबर काय होती, नोटीस टाईप कुठली होती, नोटीस इश्यू डेट काय होती, रिप्लाय कधी फाईल केलाय, आणि रेफरन्स नंबर, रिप्लाय अँड सपोर्टिंग डॉक्युमेंट फाईल्ड, आणि रिप्लाय. नंतर आहे गुड्स अँड, ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो ॲडिशनल नोटीस काय आली असेल किंवा ऑर्डर असेल, ईवे बिल अनब्लॉक बाय कुठल्या, अनब्लॉक बाय टॅक्सपेअर, ईवे बिल अनब्लॉक बाय टॅक्सपेअर, ईवे बिल त्याचं डिस्क्रिप्शन पर्टिक्युलरली जनरेशन फॅसिलिटी रिक्वेस्ट, अनब्लॉक बाय टॅक्स ऑफिशियल, आणि त्याचा रेफरन्स आय डी, डेट ऑफ इश्युअन्स, ॲक्शन. पुढचा जो पार्ट आहे ईवे बिल अपडेट ब्लॉकिंग स्टेटस, मगाशी मी लाईव्ह तुम्हाला दाखवलं इथून सर्चमधून. इथे आपण इथे खाली बघू शकतो की ब्लॉक स्टेटस काय आहे तुमचं.
तर ते तुम्ही तिथे हे प्रेस करून पुढचा स्क्रीन मी आता दाखवतोय. हा स्क्रीन येतो तुमच्या लाईव्ह सिस्टीममध्ये. एंटर GSTN नंबर टाका, कॅप्चा भरा आणि गो म्हटलं की तुम्हाला तुमचा ते पुढचा एक स्क्रीन येईल किंवा हे ब्लॉक आहे पर्टिक्युलर ही ईवे बिल किंवा अनब्लॉक आहे तो पार्ट येईल. नंतर त्याचे पुढचे डील हे भरायचे, हे ब्लॉक असेल तर ब्लॉक दिसेल आणि ब्लॉक असेल तर तुम्ही पुढचं तुमचं स्टेटस बघू शकता पर्टिक्युलरली. तर हा पार्ट छोटा आपण वेबिनार अर्ध्या तासाचा आपण हे केलेला आहे की मला वाटतं आपण आता शेवटाकडे आहोत वेबिनारच्या. GSTNचं जे सोशल मीडिया आहे पर्टिक्युलरली फेसबुक आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे आणि आम्ही खूप ऍक्टिव्ह आहोत या सर्व याच्यामध्ये. तर त्यामुळे आम्ही प्रयत्न करत असतो की वेगवेगळ्या भाषामध्ये, प्रांतवार भाषामध्ये फेडरल स्ट्रक्चर आहे इंडियाचं, तर तो लोकांना त्याचा फायदा व्हावा त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. आणि इरावती कर्वेंनी जसं म्हटलंय की चरैवेती चरैवेती, त्याप्रमाणे आपण चालत राहणं महत्वाचे. कुठेही न थांबता किंवा अडचणीचा डोंगर तर येतच राहणार आहे आपल्याकडं. कधी करोना असेल, कधी इकॉनॉमीचा फेल्युअर असेल, कधी अजून प्रॉब्लेम असतील, पण चालत राहणं हे आपल्या हातात आहे आणि जी गोष्ट आपल्या हातात आहे ती पॉझिटिव्हली आपण करणं या ला तरुणोपाय नाही असं मला वाटतं आपल्या सक्सेससाठी. तर तुम्ही सगळे नक्कीच प्रयत्न कराल असा मला विश्वास वाटतो. या बरोबरच मी माझा वेबिनार संपवण्याची आपणाकडनं आज्ञा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.